तर हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे अडान टेलर. तर मी आता ह्या घरातून निघते. हे असं आमचं घर आहे, तुम्हाला मी दाखवते नंतर. कारण मी आता चालले हे करायला, म्हणजे विटा आहेत ते थोडेसे काढते. तर टॉवेल घेतलाय आणि इथं ठेवले शेगडी, तर काय माहिती येते. आणि छोटी हातोडी घेते आणि इकडचं सगळं काढलं काल. हे बघा, असे विटा ढीक करून ठेवलेत, तुकडे आहेत ते असे, आणि माती तिथेच ठेवले. आणि मी चप्पल घालते तर, आणि घर बघा असं पाडलं पूर्ण. तर असं पाडून झालं आणि हे बघा विटा दिसतात आता. आणि इकडचे पूर्ण झाले, फक्त घरात एक ठिकाणी राहिलेत, पण मला एकटीला होत नाही त्याच्यामुळं. आणि इकडचे विटा इथं ठेवलेत, इथून नाही दिसणार, पुढे लांब जाते. बघा इकडे ठेवलेत पण दिसत नाही लिंबू. आणि घर बघा कसं पाडलं हे बघा, असं पूर्ण पाडून झालंय गोल. तर मी मागचे कॅमेऱ्याने दाखवते इथं, कारण पुढचे कॅमेरे तर व्यवस्थित दिसणार नाही पुढच्या कॅमेऱ्याने, त्याच्यासाठी. आणि इकडं ठेवलं आहे पूर्ण असं मिस्त्रींचं मटेरियल आणून पूर्ण असं. आणि ही हातोडी पडायचा विचार करते, पण हातोडे पडू नको. तर ते इकडचेच काढायचे आहेत, तर मागच्या कॅमेऱ्यानेच दाखवते. तर हे बघा असं पाडलं आणि अँगल याच्यात आत दाबले गेलेत ते. तर हे सगळं आता आम्हाला उखलायचे. याच्यातले जे चांगले विटा हे बघा असे आहेत बट्टे, ते काढायचे. हे हातोडी घेऊन आले बारकी, आणि असं काढायचं पूर्ण असं. आणि तिथंपर्यंत आहेत, तर संध्याकाळपर्यंत किती होतील काय माहिती नाही, कारण खूप असा खचाडासारखं पाडून ठेवलं आहे. तर फक्त विट्याचे तुकडे उखलायचे, आणि जे सिमेंटचं एक ग्राउलसारखं आहे ते जागच्या जागेत ठेवायचं, नंतर वेळेवर भरून न्यायचं. ते हे असं आहे. आणि काम करायला खूप काम वाढलं आता, त्याच्यामुळं ब्लाऊज घेतले नाही तर बरं झालं. इतकं काम वाढलं आहे की सांगू नाही शकत. तर हे बघा असं फोडून सगळं गोल फोडलं. आणि घरामध्ये पण पूर्ण असं माती आहे. आणि हे सगळं काम मी आलं एकटीलाच करावं लागेल, तर मी आता करते. तर मी मागच्या कॅमेऱ्याने दाखवते कसं आहे बनवलेलं ते. एवढं काही हे नाही, खास नाही आहे, तर मागच्या कॅमेऱ्याने दाखवते मी. तर हा असा दरवाजा आहे इथं बनवलेला नेटचा, आणि काठी इथं ठेवले, मांजरा येत होती त्याच्यासाठी. आणि याच्यात भाकरी आहेत. तर हे किचन असं बनवलंय, कॅरम बोर्ड ठेवलंय. आणि माती तर आता काही इथंच आहे, जरासं धुक्कट असं पडलं की पूर्ण अशी माती होऊन जाते, तर त्याच्यामुळं काय हे नाही. आणि इथं ठेवले तर डबे अर्धे ठेवून दिले. इथं लावले मांडणी पण व्यवस्थित अशी भांडी ठेवली की अशी याच्यावर ठेवली का इकडनं जाऊन निघून पडतात असं. तर असं ठेवलंय. आणि इथं ठेवलंय टीव्ही. आणि सगळा कचरा वाटत असेल ते इग्नोर करा. तर हा इथं ठेवलाय. आणि इथं ठेवलाय फ्रीज, कारण आता एकदम कमी जागा आहे तर सगळे ॲडजस्ट करायला लागतात. आणि गादे हे बघा असे ठेवून दिले. इथं ठेवले गादी, आणि इथं ठेवलाय सोफा. आणि याचे कवर आहेत व्यवस्थित, पण मातीपासून वाचण्यासाठी आम्ही हे असे कवर टाकून ठेवले. जे जुने होते ते कवर परत घालले, आणि याला जर साडीचं लावून ठेवले, आणि वरून हे असं. आणि ही मच्छरदाणी ठेवून दिली अशीच. आणि इथं आहे लियूचा बिछाना, म्हणजे लियूला अंथरून देतो आम्ही. आणि घड्याळ कुठं बांधायचा ते समजत नाही, त्याच्यामुळे इथं ठेवलाय. आणि इथं ठेवलाय एक कपाट किंवा शोकेस, आणि त्याच्यावर गादे ठेवलेत. आणि इथं ठेवलाय एक सोफा, आणि इथं ठेवलाय पलंग. आणि ते चादरी मी आता थोडा वेळ झोपून पडली होती, तर तेव्हा विखरून ठेवले. आणि इथे एक कपाट ठेवलंय.
आणि त्याच्यातून मी पण दिसते. तर हे असं आहे आणि असं सारवून घेतलंय शेणाने. तर जेव्हा हे सामान लावत होतो ना ते वेळेस सगळं सारवलेलं ते उमखून गेलं आणि सगळं असं मातीसारखी निघाली. तर एवढी जागा म्हणजे आहे, 3-4 पाहुणे आले तरी पण आरामात झोपतील. पण एवढंच की मातीत सारखं झोपायला लागेल एवढंच. आणि मला तरी वाटतं मी पहिल्यांदा म्हणजे अशा घरात राहते लहानपणापासून. कारण जेव्हा लहान होतो तेव्हा होतं वाटतं आमचं पण कुडाचं घर, पण एवढं काय आठवत नाही. आणि नंतर मग विटांच्याच घरात राहिलेली. पण चांगलं वाटतं कारण सकाळी उठलं की काहीच काम सारखं वाटत नाही. याच्यात उठलं की आपण म्हणजे जे डबा वगैरे बनवलं, नुसतं झाडू घेतलं की झाडू मारलं की काम होऊन सारखं जात आहे. काहीच नाही म्हणजे एवढं. आणि जे लादीचं वगैरे घर असतं त्याच्यात स्वयंपाक तर आहेच, पण खूप कामं असतात असं मला तरी वाटतं. कारण 8 पण नाही वाजत तोपर्यंत, 8:30 वाजत नाही तोपर्यंत भांडी बिडी घासून काम होऊन सारखं जातं. तर चला मग कसं वाटलं घर आमचं ते पण सांगा. तर कसं वाटलं घर? मस्तपैकी असं. पण म्हणजे मला तरी वाटतं असं पहिल्यांदा मी राहते. म्हणजे लहान तेव्हा होतं घर कुडाचं आमच्या घरी, पण आता नाही. म्हणजे जरा थोडे आम्ही मोठे झाल्यावर आम्हाला म्हणजे असं विटांचंच घर होतं आमचं पण. तर म्हणजे असं आम्ही भाड्याने रूम घेतली असती, असं नाही की भाड्याने नाही घेऊ शकत असं. पण कसं असतं म्हणजे हे बघा बाहेर ठेवले, ज्यांच्यावर गादे वगैरे आहेत तेच फक्त आम्ही आतमध्ये घेतलं आहे. बाकी सगळं अजून सामान बाहेर आहे. तर ह्या असं बाहेर ठेवलं आहे. परत पलंग वगैरे 2 खोलून बाहेर ठेवलेले आहेत. परत एक कपाट पण बाहेरच आहे. तर असं भरपूर सामान बाहेर आहे. तर रूम घेतली असती तर म्हणजे हा घर किती मोठा आहे, एवढा मोठा आहे. एवढ्या मोठ्या घरातलं सामान एका रूममध्ये राहूच शकत नाही. तर त्याच्यामुळं म्हणजे इथंच आम्ही थोडंसं केलं आणि बाकीचं सामान बाहेर टाकून दिलं. आता माती तर तुम्ही म्हणजे असं बघू शकता, म्हणजे पूर्ण अशी माती पडते. तर घरात पण पूर्ण असं म्हणजे सकाळी साफ केलं तरी दुपारपर्यंत मातीच असते ते कपाटांवर वगैरे. तर जे वेळेस आम्ही लावू ते वेळेस धुवून लावायचं. आणि रूम घेतलीच मग तेवढे ॲडजस्ट पण झालं नसतं सामान. आणि इथं सामान टाकून आणि आपण असं जवळपास रूम पण नाही आहे, कारण लांबच रूम भेटली असती. तर त्याच्यामुळं मग एवढे लांब राहण्यापेक्षा मग इथंच केलं. म्हणजे आपण सामान ठेवले त्याच्यावर पण आपण लक्ष घालू शकतो. आणि जवळच्या जवळ म्हणजे काय काम असलं तर ते पण थोडं करू शकतो असं. तर मी आता विटा वगैरे केलेत, फक्त एक ठिकाणी ते राहिले, आता जाताच येत नाही तिथं सामान ठेवले त्याच्यामुळं. आणि घरात सगळं पाडलेलं हे ते आहे, पण ते तसंच भरून आणि बाहेर काढायचं. कारण आता बाहेर कुठे टाकायला पण जागा नाही आहे. त्याच्यामुळं मग ते तसंच आहे घरातलं. तर चला मग कसं वाटलं ते पण नक्की सांगा घर आमचं. आणि मला तर मस्त वाटतं कारण काम जास्त निघत नाही, आरामच आहे. म्हणजे खूप आराम आहे इथं.